मुंबईत एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर कोकेनचा मोठा साठा हा जप्त करण्यात आला। एनसीबीनं 349 किलो कोकेन पकडलं असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ही तब्बल 1745 कोटी रुपये आहे। विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ड्रग्ज विरोधातल्या या कारवाई संदर्भात एक्सवर पोस्ट करून माहिती दिली। पण ड्रग्जचा इतका मोठा साठा आला कुठून, तो आणला कोणी आणि तो कुठे नेण्यात येणार होता, असे प्रश्न साहजिकच आता उपस्थित करण्यात येत आहेत। अमित शहानी या कारवाईसाठी एनसीबीला शुभेच्छा दिल्या आहेत। हे ऑपरेशन म्हणजे बॉटम टू टॉप तपासाचं उत्तम उदाहरण आहे। सरकार ड्रग्ज रॅकेट कार्टेलला मुळापासून संपवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं शहानी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। एनसीबीने काल कळंबोली येथे कारवाई केली होती, ज्यामध्ये एका कारमध्ये काही संशयितांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांच्याकडे जेव्हा विचारपूस करण्यात आली त्यावेळेस या कारवाई दरम्यान एनसीबीला आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये सर्वात मोठी कारवाई अशी मानली जाते, कारण आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा मोठा भांडाफोड या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ऑपरेशन व्हाईट स्ट्राईक असं नाव देखील देण्यात आलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण पाहिलं की तब्बल 349 किलो कोकेन जप्त करण्यात आलेला आहे। जवळपास 1745 कोटी रुपयांचा हा कोकीन होता असा अंदाज या ठिकाणी लावला जातो। मात्र एनसीबीचा जो तपास आहे तो तपास सुरू होता आणि त्या तपासाअंतर्गत आपण जर पाहिलं तर मुंबईतील कळंबोली येथे MH03DV 3803 क्रमांकाची जी सुपर कॅरी गाडी होती ती अडवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये क्रिकेट पॅड असेल किंवा ग्लोव्ज असतील यामध्ये लपवून ठेवण्यात आलेले 136 किलो कोकेन जप्त जो करण्यात आलेला होता। आणि त्यानंतर आरोपींच्या चौकशीतून भिवंडी येथील राहनाल गावामध्ये असलेल्या एका गोदामामध्ये ही लिंक लागली आणि त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकण्यात आलेला होता। त्या मात्र आपण जर पाहिलं तर 1745 कोटी रुपयांचा जो कोकेन आहे तो भिवंडीतील या गोदामामध्ये एनसीबीने जप्त केलेला आहे। मात्र ही कारवाई अतिशय महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजे एनसीबीच्या या कारवाईवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी आपल्या एक्स पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आपण तेही पाहूया। अंमली पदार्थ तस्करीतल्या संघटित गुन्हेगारीला उद्ध्वस्त करण्याचा निर्धार केलाय। एनसीबीनं मुंबईत 349 किलो कोकेन साठा जप्त केला। आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश आलंय। जप्त कोकेनची किंमत सुमारे 1745 कोटी आहे। बॉटम टू टॉप कारवाईचं हे उत्तम उदाहरण आहे। या यशाबद्दल एनसीबीच्या संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन।